नागपूर विमानतळावरती ठाकरेंच्या शिवसैनिकांनी गोंधळ केलेला होता आणि नितेश राणे सध्या या ठिकाणी पोहोचलेले आहेत। राजकारण उद्धव ठाकरे आणि त्याची टोळी वर्षानुवर्ष शिवसेनेमध्ये करत होती, त्याचं कुठे तरी वस्त्रहरण धर्मवीर 2 मध्ये झालेलं असं मी ऐकतोय। चित्रपट बघितल्यानंतर तुम्हाला मी माझं मत सांगेन। भास्कर जाधव आज म्हटले की एक मिनिट थांब ना यार, एक विचारला ना तू। भास्कर जाधव काय विचारताय तुम्ही? खून झाल्याची चर्चा होती, खून झाल्याची चर्चा आहे। एक लक्षात घ्या, आता तो संशय वर्षानुवर्षाचा आहे, पण जो राणे साहेबांनी जेव्हा शिवसेना सोडली तेव्हा ह्याच उद्धव ठाकरेंनी त्यांना मारून टाकण्याच्या सुपाऱ्या दिलेल्या। राज साहेबांना पण असंख्य वेळी त्यांच्या जीवाला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेच्याच माध्यमातून झालेलं। एकनाथ शिंदे साहेब जेव्हा त्याच्या महाविकास आघाडीमध्ये मंत्री होते, स्वतः ते सांगितलं होतं की मुद्दामून त्यांची सुरक्षा कमी करण्याचा प्रयत्न केलेला होता। म्हणजे आनंद दिघेंच्या पण काळामध्ये आनंद दिघे मोठे होणं हे कोणाला आवडत नव्हतं। म्हणजे राणे साहेब, राज साहेब, एकनाथ शिंदे साहेब आणि तेव्हा आनंद दिघेंच्या पूर्ण ह्या प्रवासामध्ये एकाच माणसावर शौशेची सुई येते। तर कधी ना कधी तरी सत्य बाहेर आलं पाहिजे ना। आपल्या राजकीय पक्षांतर्गत विरोधकांना मारून टाकण्याची प्रवृत्ती ही कोणामध्ये आहे? 4 घटना मी तुम्हाला सांगितलेल्या आहे, म्हणून समजदारों को इशारा काफी आहे। उद्धव ठाकरे दबावात आहे असं भास्कर जाधव म्हटले। सर उद्धव ठाकरे दबावात आहे। उद्धव ठाकरेवर संशय सुरू आहे का तुमचा? मी तुम्हाला 4 घटना 4 शिवसैनिकांबद्दल सांगितलेलं आहे। हे सगळ्या लोकांनी आपल्या आपल्या पद्धतीने बोललेले आहेत। राणे साहेबांनीही ते सांगितलंय, एकनाथ शिंदे साहेबांनीही ते सांगितलेलं आहे। आणि धर्मवीर 2च्या पहिल्या पिक्चरच्या क्लायमॅक्स मधून उद्धव ठाकरे शेवटच्या का उठून गेले? कधीतरी विचारा ना। सर भास्कर जाधव स्वतः म्हटले की उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे दबावात आहे। उद्धव ठाकरे दबावात आहे। नितेश राणे हे नागपूर विमानतळावरती पोहोचलेले आहेत। नितेश राणे या ठिकाणावरून अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत। मात्र नितेश राणे हे पोहोचण्याआधी ठाकरेंच्या शिवसैनिकांनी या ठिकाणी गोंधळ घातलेला होता। नितेश राणे यांच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केलेली होती। नितेश राणे यांनी आनंद दिघे यांच्या मृत्यूसंदर्भात देखील ठाकरेंवरती निशाणा केलेला आहे। आनंद दिघे यांच्या मृत्यूबाबत अजूनही संशय कायम आहे, अशा प्रकारचं वक्तव्य नितेश राणे यांनी केलेलं आहे। शिवसेना सोडली तेव्हा नारायण राणे यांना देखील मारण्याच्या उद्धव ठाकरे यांनी धमक्या दिल्या होत्या, अशा प्रकारचा आरोप देखील नितेश राणे यांनी पुन्हा केलेला आहे।